बिझनेस नॉलेज वाढण्यासाठी तर काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजे. YouTubeला जे आपण फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण काही बिझनेसमॅन लोकांचे व्हिडिओ बघितले पाहिजे. आता पुणा झाला, नाशिक झाला, या ठिकाणी आपले मराठी लोकांनी भरपूर सारा बिझनेस उभा केलेला आहे. त्यांचे काही पॉडकास्टमध्ये चॅनल असतात, त्यांचे आपण बघितले पाहिजे की त्यांनी कशा प्रकारे उभं केलं. शून्यातून जग निर्माण करता येतं, फक्त आपल्याला ती दृष्टिकोन पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कुठलाही सुद्धा व्यवसाय हा फार महत्त्वाचे असते. तर कल्याणसारख्या शहरात एक छोटासा व्यक्ती अथवा छोटासा माणूस येऊन एक छोटासा दुकान अथवा गाळा भाड्याने घेतो आणि 2-3 वर्षांनी लगेच एका गाळ्याचे 4 गाळा करतो. तर हे फक्त आणि फक्त व्यवसायामुळे साध्य आहे, बिझनेसमुळे साध्य आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो बिझनेसमध्ये नक्कीच सक्सेस होऊ शकता, जिद्द चिकाट्याने मेहनत असेल. तर मी आज आलेला आहे अशाच एका छोट्याशा व्यक्तीकडे, ज्यांनी सुरुवातीला फक्त एक छोटासा हा जो शॉप आहे बघू शकता, या शॉपमध्ये त्यांचा कपड्याचा दुकान सुरू केले होते, जे रेडीमेड कपड्याचे दुकान. आणि फक्त 6 महिन्यात त्यांनी दुसरी गाळा घेतले. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर ही त्यांची दुसरी गाळा आहे मित्रांनो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, पॅन्ट्स, शर्ट्स, अंडरवेअर, बेल्ट, शॉर्ट्स, स्पोर्ट्सवेअर सगळे भेटतात मित्रांनो. फर्स्ट, सेकंड, फक्त एका वर्षात त्यांनी दुसरी गाळा भाड्याने घेतला मित्रांनो. त्यानंतर त्यांची जो मेहनत आहे, त्यांचा जो कष्ट आहे, असंच वाढत गेला. बिझनेसच्या जोरावर त्यांनी तिसरी गाळा पण भाड्याने घेतले. तर ते तिसरी गाळा ते स्पेशली चिल्ड्रन वेअरसाठी आहे मित्रांनो. लहान मुलांच्या कपडे जे काही असेल A to Z हे आहे त्यांची तिसरी गाळा. त्यांनी भाड्याने घेतलेले आहे. फक्त 2 ते 2.5 वर्षामध्ये त्यांचा हा एवढा मोठा प्रवास सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या बाजूलाच अजून एक गाळा आहे त्यांचे, म्हणजे टोटल इथंच एका गाळाला लागून असे 4 गाळा त्यांचे आज भाड्याने त्यांनी चालवतात. चला मित्रांनो, शिवांग फॅशनचे मालक आमच्या समोर आहेत. आता आम्ही त्यांच्याशी थोडं डिस्कस करूया. सर, आपलं नाव काय आहे? माझं नाव यश गणेश भट आहे सर. ओके सर, आपण प्रॉपर कुठले आहात? मी असं कोल्हापूरचा आहे. ओके, कोल्हापूर पहिलवान. बरोबर सर. ओके, ठीक आहे. सर, तुम्ही हे बिझनेस मध्ये एंट्री कसे केले? बिझनेस मध्ये म्हणजे एक मामाचा माझा फ्रेंड आहे, त्या माझे पार्टनर आहेत आणि त्यांच्या थ्रू मी म्हणजे याच्यामध्ये एंट्री केला. आपण म्हणजे सुरुवात कशी केली तुम्ही? म्हणजे काय सुरू केले, काय विकायला सुरू केले तुम्ही? सुरुवात तर आपण आपलं चिंचपाडाला एक शॉप आहे त्यापासून आपण सुरुवात केली. आणि आपलं पहिल्यापासून मोटिव्ह असा आहे की आम्हाला स्वस्तामध्ये चांगली कपडे द्यायचे आणि कमी दरामध्ये आपल्याला द्यायचे. त्यामुळे आम्ही चिंचपाडाला जे दुकान टाकलं ते आमचं व्यवस्थित चाललं. त्यानंतर मग आम्ही विचार केला की आमची ह्या साईडचे कस्टमर खूप असल्या कारणाने आम्ही नांदुरीला दुकान टाकायचा विचार केला. नांदुरीला दुकान टाकल्यामुळे इथले कस्टमरचा रिस्पॉन्स आपल्याला खूप चांगला आहे आणि आपल्या कपड्यांची क्वालिटी चांगली असल्यामुळे आणि आपण रेट खूप रिझनेबल विकत असल्यामुळे आज आपण एवढं निर्माण केलेलं आहे. ओके, मग आपला एकच शॉप होता. हा, मग आता किती शॉप केले? टोटल आपले सर 10 शॉप आहेत. कल्याण वेस्टला पण आहे आणि ईस्टला पण आहे. वेस्टला आमचे पार्टनर जे दादा आहेत आमचे ते सर्व सांभाळतात. ईस्ट मध्ये त्यांनी मला सांभाळायला दिलेलं आहे. ओके, बिझनेसमॅन हे तुमच्या डोक्यात कसं आलं? बिझनेसमॅन बोलायला गेलं तर आता आपण मराठी असल्यामुळे आपल्याला बिझनेसचं नॉलेज थोडं कमी होतं. बरोबर. बट आमचे जे दादा आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला ह्या सगळं बिझनेस उभा करण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मला महत्वाचं ठरत गेलं. प्रत्येक स्टोर टाकण्यामध्ये किंवा काही माल ठेवायचा, काय माल ठेवायचा नाही, विकायचं कसं, विक्री कशी करायची, कस्टमरशी बोलायचं कसं, हे सर्व काही त्यांनीच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे कसं त्यांचं मार्गदर्शनाखाली मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत आलो. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन करणारे एक व्यक्ती भेटले आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी जे चांगलं तुम्हाला उपदेश देता ते उपदेश तुम्ही फॉलो करत गेले आणि आज आपण एवढं सर्व निर्माण केलेलं आहे सर. ओके, अतिशय ग्रेट, छान आहे. अजून तेच सांगू शकतो की आपल्या शॉपला व्हिजिट करा तुम्ही. खूप कमी दरामध्ये मी तुम्हाला खूप बेस्ट क्वालिटी देऊ शकतो. आता जसं बघू शकता आपण लेडीज वेअर मध्ये उभा आहेत. लेडीज साठी सुद्धा आपण 3 पीस, 2 पीस, 1 पीस, जीन्स, टॉप, टी शर्ट खूप कमी दरामध्ये आपण लोकांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून प्रत्येक माणसांनी क्वालिटी कपडे घातले पाहिजे असा आमच्या शिवांग फॅशनचा एक उद्देश आहे. राईट, बरोबर. तुम्ही एवढा मोठा बिझनेस आता उभारत आहे, आता उभारलेला आहे, तर कामगार किती ठेवला आणि तुम्ही सगळं मॅनेज कसं करताय? तर कामगार बघायला गेलं तर पहिला आमच्याकडे 2च जण होते. पण जसे कस्टमरचं प्रेम जसं आम्हाला भेटत गेलं आणि आम्ही जशी क्वालिटी वाढवत गेलो तर आम्हाला आमचं स्टोअर पण छोटं पडत गेलं. त्यामुळे आम्ही
2 स्टोअरच्या ऐवजी 3 स्टोअर केले. त्यासाठी स्टाफ तर वाढणारच. तर आमच्याकडे टोटल आता 8 स्टाफ कामाला आहे. सगळे वेल ट्रेंड आहेत आणि सर्वांना इज्जत देऊन आणि सर्वांशी प्रेमाने बोलणारा स्टाफ आहे आमचा. इथे सुद्धा लेडीज मध्ये सुद्धा आम्ही 2 लेडीज कामाला ठेवल्या, जेणेकरून लेडीजला कम्फर्टेबल फिलिंग वाटलं पाहिजे. म्हणजे आम्ही कस्टमरचा कम्फर्ट झोनला खूप प्रोव्हाइड करतो. करेक्ट. जसं तुम्ही म्हणले, मराठी जे लोक आहेत ते बिझनेस मध्ये त्यांना नॉलेज कमी आहे, तर बिझनेस नॉलेज वाढण्यासाठी तर काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजे. युट्यूबला जे आपण फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण काही बिझनेसमॅन लोकांचे व्हिडिओ बघितले पाहिजे. आता पुणा झाला, नाशिक झाला, या ठिकाणी आपले मराठी लोकांनी भरपूर सारा बिझनेस उभा केलेला आहे. त्यांचे काही पॉडकास्ट मध्ये चॅनल असतात, त्यांचे आपण बघितले पाहिजे की त्यांनी कशा प्रकारे उभं केलं. शून्यातून जग निर्माण करता येतं. फक्त आपल्याला ती दृष्टिकोन पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो मोठं, बस. ग्रेट. आणि तुम्ही या एका दुकानापासून तुम्ही 10 दुकान केलेलं आहे, हे मला अतिशय आनंद वाटला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी पहिल्यांदा तुमचं एक दुकान होता ते बघायला आलो, म्हणजे ड्रेस घ्यायला आलो, घेतलो. त्यानंतर तुम्ही चक्क इथं 4-5 दुकान केले. मला थोडं अजीब वाटलं, म्हणजे बघायला एकदम भारी वाटलं. अरे कसं बिझनेस वाढत आहे ह्यांचं. बघतच गेलो, बघता बघता आज त्यांचे इथे 4-5 दुकान झाले. हे बघून आनंद वाटला. मी व्हिडिओ ह्यासाठी बनत आहे की त्यांचा ग्रोथ मला दिसला. फक्त एवढाच उद्देश होता. मला व्हिडिओ बनवण्यासाठी मी नाही आलो, तर त्यांचं ग्रोथमुळे इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलं. आणि तुम्ही फ्रेंडली आहे आणि चांगलं माहिती दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, या शिवांग फॅशन मध्ये आपल्याला फॅशन करण्यासाठी काय काय ड्रेस मटेरियल भेटतात ते आपण शिवांग फॅशन मधील कामगाराशी चर्चा करूया. चला मित्रांनो, आपलं नाव काय? ओम लोखंडे. ओम लोखंडे. हो. ओके. किती दिवसापासून तुम्ही ते काम करताय? मला 6वा महिना चालू आहे. ओके, 6वा महिना चालू आहे. तर तुम्ही मला तुमच्या शॉप मधले जे ड्रेस मटेरियल आहे ते थोडं सविस्तर माहिती सांगता का? ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. जीन्स वगैरे आहेत, जे नवीन पॅटर्न मध्ये शर्ट आले ते दाखवतो तुम्हाला. ओके, चला. तुम्ही अशामध्ये तुम्ही जीन्स बघू शकता. ही झाली नॉर्मल जीन्स आपली. तर हे झाल्यानंतर आपल्याकडं अशामध्ये लिलन पॅन्ट आपली. असे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलर तुम्हाला भेटतील. ते झाल्यानंतर आपल्याकडं कार्गो. हे कॉटन मध्ये तुम्हाला कार्गो असेल. असे 6 पॉकेट मध्ये कार्गो आहे. तुम्हाला ग्रीप हवं असेल तर ग्रीप मध्ये पण भेटून जाईल, किंवा बिना ग्रीपचे आहेत आपल्याकडं. ते झाल्यानंतर आपल्याकडं अशामध्ये फॉर्मल आहेत. हे आपले ब्लॅक फॉर्मल आहेत. तर ब्लॅक फॉर्मल आपल्याकडे स्टॉक कमी होता, म्हणून आता आपण जास्त ब्लॅक फॉर्मलच मागवलेत. तर आपल्याकडे म्हणजे कलर भरपूर ऑप्शन आहेत. तर त्याच्यानंतर फॉर्मल शर्ट झालेत आपल्याकडं. अशा प्रकारचे फॉर्मल शर्ट लिलन पॅटर्न कॉटन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता तुम्ही हे बघू शकता. हे डाऊन शोल्डर आहेत. ही एल साईजची डाऊन शोल्डर आहेत. तशी तर प्रिंट फक्त नायकीचे दिले, नंतर बाकी बॅक प्रिंट आहेत. नंतर आपण इथं ट्रॅक पॅन्ट लावलेत. ML XL टू 5XL पर्यंत आपल्याकडे आहेत ट्रॅक पॅन्ट. ते बघू शकता. अशामध्ये आपला ट्रॅक पॅन्ट असेल. तिथं आपले हाफ शर्ट्स पण दिलेत. असे डेनिम मध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपल्याकडे शर्ट आहेत. आणि XXL, XXL, 5XL इथे शर्ट दिलेत आपण. आणि अशा शॉर्ट कुर्ता असतील आपल्याकडं. हे तुम्हाला शॉर्ट कुर्ता XXL पर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर आपल्या किड्स वेअर साठी लहान पोरांची पण आपल्याकडे असे आहेत 3 पीस वगैरे. जॅकेट. हो, म्हणजे लग्न वगैरेचा सीझन असेल तेव्हा घालू शकतो आपण. बूटकट फॉर्मल लावले आपण. बूटकट मध्ये 28 to 36 पर्यंत साईज भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. हो. प्लस नंतर मग फुल स्लीव्ह मध्ये टी शर्ट. हे फुल स्लीव्ह मध्ये टी शर्ट असतील आपल्याकडं. M2 XXL 5XL पर्यंत आहेत. नंतर आपल्याकडे स्पोर्ट्सवेअर टी शर्ट्स हाफ मध्ये. जास्त स्पोर्ट्सवेअर मध्ये जास्त डिमांड होती पहिला. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पण 5XL पर्यंत आहेत. अशा मध्ये IMP शर्ट्स आहे, बॅक प्रिंट वगैरे. त्याच्यानंतर हे जॅकेट. तुम्ही जॅकेट सुद्धा बघू शकता. नंतर इथं आपण हे टी शर्ट लावलेत कॉलरचे. आणि राऊंड नेकचे टी शर्ट आहेत. आणि प्लस हुडी पण आहेत आपल्याकडं. हे आपले नॉर्मल हुडीज आहे. नंतर नवीन पॅटर्न मध्ये पण टी शर्ट एक राऊंड नेक मध्ये. याच्यात पण तुम्हाला XXL पर्यंत भेटून जाईल. नंतर एक कॉलर टी शर्ट. झिप मध्ये कॉलर टी शर्ट आपल्याकडे डिमांड जास्त होती, म्हणून आता झिप मध्ये पण जास्त मागवले. नंतर एक आहे शर्ट पॅटर्न मध्ये एक मागवलंय टी शर्ट आपण याला शर्टचा कपडा दिलाय. आपण छान दिसतो, म्हणजे वेअर कलर चांगले आहे. आपण ऑफिस वेअरला पण घालू शकतो.
आणि आपल्याकडे असे बेल्ट पण आहेत, लेझरचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बेल्ट असतील. तुम्ही एखादा बघू शकता, हे बघा अशा पॅटर्न मध्ये आपल्याकडे बेल्ट आहेत. हे नंतर अंडरवेअर असतील, आपल्याकडे माचोचे अंडरवेअर असतील आणि माचोचे हे व्हाईट बनियान असतील आणि सीकेचे पण अंडरवेअर आहेत आपल्याकडं. मागे बघू शकता तुम्ही. हो, कॅल्विनचे अंडरवेअर, जसं की मोठ्या पट्ट्यावाले आहेत, स्मॉल पट्ट्यावाले आहेत, ते आपल्याकडे असतील. हो, किड्स, हे किड्स वेअर आहे आपलं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 वर्षाच्या पुरासाठी आपला हे शर्ट असतील. हे 4 वर्षाचा आपल्याकडे आहेत म्हणजे मिनिमम साईज. बघता बघता आज त्यांचे इथे 4-5 दुकान झाले. हे बघून आनंद वाटला. मी व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की त्यांचा ग्रोथ मला दिसला. फक्त एवढाच उद्देश होता. मला व्हिडिओ बनवण्यासाठी मी नाही आलो, तर त्यांचं ग्रोथमुळे इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलं. आणि तुम्ही फ्रेंडली आहे आणि चांगलं माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे की, आणि जे आपले मित्र आहे अथवा जे आपले बिझनेसमॅन आहे, यश भट सांगितलंय की बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक अथवा उपदेश, आणि त्यांनी सांगितल्यासारख्याने जे सोशल मीडिया पॉवर आहे, सोशल मीडियामध्ये पॉवर आहे. तर फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा असे बिझनेसचे व्हिडिओ पहा आणि काहीतरी बिझनेस करायला सुरुवात करा. धन्यवाद मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कल्याण ईस्टला यांच्या शॉपला यायचं असेल तर आम्ही खाली पत्ता देतो, त्या पत्त्यावरती तुम्ही व्हिजिट द्या अथवा कॉल करा. धन्यवाद मित्रांनो.